ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं स्वागत आपण पुण्यनगरीमध्ये झालेलं पाहायला मिळते। आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथामध्ये माऊली आता या पुण्यनगरीमध्ये दाखल झालेल्या आहेत। सकाळपासून खरं तर माऊलीची पालखी ही पुण्यामध्ये येणार याची उत्सुकता सगळ्यांना होती। पुणेकर मोठ्या आतुरतेने खरं तर माऊलींची वाट पाहत होते आणि आता आपण पाहतोय की संगमवाडी चौकामध्ये संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं स्वागत झालेलं आहे। लाखो वारकरी आता या पुण्यनगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आपण पाहतो की समोर बैल जोडी या पालखीचं सारथ्य करतायत आणि आता अशा सुंदर अशा फुलांनी सजलेल्या रथामधून आणि चांदीच्या रथामधून माऊलींचा पालखी सोहळा आहे तो पुण्यनगरीमध्ये दाखल झालेला आहे। ज्ञानबा तुकारामचा जयघोष आणि माऊली माऊली त्याचबरोबर टाळ मृदुंगाचा गजर करत आता हा संपूर्ण पालखी सोहळा पुण्यामध्ये दाखल झालेला आहे। आपण हे दृश्य पाहतोय, डोळ्यांचं पारणं फेडणारे दृश्य आणि टाळांच्या कडकडाटामध्ये माऊलींचं पालखीचं स्वागत आहे ते करणार आहे। खरं तर हा सगळा सोहळा याची डोळा अनुभवण्यासाठी आपण पाहिलं की पंचक्रोशीतील पुणेकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलेलं आहे। फुलांची उधळण पालखी रथावर करण्यात आलेली आहे आणि माऊली माऊलीचा जयघोष हा आपल्याला ऐकायला मिळतो आणि अशा नेत्रदीपक या पालखी रथातून माऊली आता पुढे मार्गस्थ झालेले आहेत। आपण पाहतोय माऊलींचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे, कारण सकाळपासून पुणेकर या सोहळ्याची वाट पाहत होते आणि हा सगळा सोहळा पुणेकरांनी आज याची डोळा अनुभवलेला आहे। आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथामधून माऊलींचा पालखी सोहळा आहे तो आता पुण्यनगरीमध्ये दाखल झालेला आहे आणि आज हा सगळा सोहळा आहे तो पुण्यातल्या भवानी पेठमध्ये पालखी विठोबा मंदिरामध्ये मुक्कामी असणार आहे। त्याआधी आपण ही दृश्य पाहतोय, माऊली माऊलीचा गजर करत आता संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा हा पुण्यनगरीमध्ये पोहोचलेला आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी LS मराठी पुणे।